नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स अँड फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त असा कापसासारखा मऊ लुसलुशीत स्पॉन्जी व्हॅनिला स्पॉन्ज केकची रेसिपी आज बघणार आहोत. हा केक खूप टेस्टला छान लागतो आणि चहाबरोबर खायलासुद्धा मस्त लागतो. तर या केकची रेसिपी आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. मी अशा पद्धतीने 3 अंडी घेतलेली आहेत, पाऊण वाटी साखर, अर्धी वाटी तेल, इसेन्स घेतलेला आहे, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मैदा, त्याचबरोबर चिमूटभर आपल्याला यामध्ये मीठ लागणार आहे. आता जी ही साखर आहे ती अशा पद्धतीने मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर ही आता साखर आपण बारीक करून घेतलेली आहे आणि हे जे 3 अंडे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने फोडून घ्यायचं आहे आणि जो व्हाईटवाला पार्ट आहे तो काढून घ्यायचा आहे आणि येल्लोवाला एका साईडला ठेवून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हे 3ही अंडी मी अशा पद्धतीने जो व्हाईटवाला पार्ट काढून घेत आहे आणि येल्लोवाला साईडला काढत आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या 3ही अंडे मी फोडून घेतलेले आहेत. तर आता मी याला बीटरच्या साहाय्याने बीट करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने बीटरच्या साहाय्याने बीट करून घेत आहे. तर हे किती मस्त फेसाळ असं पांढरं शुभ्र होतं आणि फुलतं. तर तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटांनंतर हे किती छान असं फेसाळ झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जी साखर आपण वाटून घेतलेली आहे ती आता यामध्ये ॲड करायचं आहे आणि बीटरच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला मिक्सरच्या भांड्यात करायचे असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यातसुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने हे मी बीट करून घेतलेलं आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे आपण 3 अंड्यांचं येल्लो ठेवलेलं होतं ते आता यामध्ये टाकायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान बीट करून घ्यायचं आहे. याच्यामुळं काय होतं, केक आपला छान स्पॉन्जी होतो. तर आता हे जे तेल आपण घेतलेलं अर्धी वाटी ते यामध्ये टाकायचं आहे. इसेन्स टाकायचं आहे 1 चमचाभर आणि हे सुद्धा आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे 1-2 मिनटं. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे मी फेटून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, एक चाळणी ठेवायची आहे आणि हा माझा 250 mlचा कप आहे. तर हा 1 कप मी मैदा यामध्ये घालणार आहे. तर तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीने हा मैदा मी घेतलेला आहे. तर हा 1 कप मैदा मी यामध्ये मेजरमेंटनुसार 250 ml आहे. तर त्याचबरोबर 1 चमचा मी यामध्ये बेकिंग पावडर टाकणार आहे. हे बघा 1 चमचा बेकिंग पावडर, त्याचबरोबर थोडासा खायचा सोडा यामध्ये टाकणार आहे आणि हे आता आपल्याला थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे आणि आता हे आपल्याला चाळून म्हणजे ड्राय इन्ग्रेडियंट्स असे चाळणीने आपल्याला हे करून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होतं, जर घाण वगैरे असेल तर ती या चाळणीत राहते. तर अशा पद्धतीने कट आणि फोल्ड मेथडने आपल्याला जास्त हे फेटायचं नाही आहे, फक्त कट आणि फोल्ड मेथडने हे फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे आपण मिक्स करून घेत आहे. तर या पद्धतीने आपण मिक्स केलेलं आहे. आपलं पीठ हे खूप फ्लफी झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक केक टिनचं भांडं घ्यायचं आहे, यामध्ये तेल टाकायचं आहे आणि हे तेल आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे सर्व भांड्याला. आणि OTGसुद्धा मी 180 डिग्रीवर 10 मिनटं फ्री हीट करायला चालू करून दिलेलं आहे. आता हे बॅटर जे आपण तयार केलेलं आहे ते आता या केक टिनमध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि हे जर तुम्हाला यावरती काजू बदामचे तुकडे, टूटी फ्रुटी टाकायचे आहे तर तुम्ही टाकू शकता. पण मी आज व्हॅनिला स्पॉन्ज केक बनवत आहे म्हणून यामध्ये काहीच टाकणार नाही आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व बॅटर टाकलेलं आहे. हे टॅप करून घ्यायचं आहे आणि OTGमध्ये 180 डिग्रीवर 30 मिनटासाठी, त्याच्यापेक्षा पण कमी वेळ लागतो, 30 मिनटासाठी हा बेक करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता 30 मिनटानंतर हा केक आपला छान बेक झालेला आहे आणि टूथपिकसुद्धा क्लीन निघालेली आहे. तर याला आपण आता थंड करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हे थंड झालेले आहे. याचे कडे लूज करून घ्यायचे आहेत आणि हा केक आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी डिमोल्ड करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता याचा स्पॉन्ज किती मस्त हा स्पॉन्जी झालेला आहे. एकदम कापसासारखा मऊ लुसलुशीत हा केक झालेला आहे. तर याला आता आपण कट करून घेणार आहोत. तर हा असा केक तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा तुम्हाला जर चहाबरोबर खायला आवडत असेल तर टी टाईम स्नॅक्स म्हणून
हा केक तुम्ही बनवू शकता. मधल्या वेळेत भूक वगैरे लागत असेल तर अशा पद्धतीचा हे केक तुम्ही बनवू शकता. त्याचबरोबर तुम्ही फिरायला वगैरे कुठे जाणार असेल तर अशा पद्धतीचा केक बनवून तुम्ही घेऊन जाऊ शकता. 4 ते 5 दिवस किंवा 1 हप्ताभर हा केक छान राहतो. तर तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे. मऊ लुसलुशीत स्पॉन्ज बघा याचा किती छान आलेला आहे. जाळीसुद्धा किती छान सुटलेली आहे. हा केक किती मस्त तयार झालेला आहे. तर माझ्या अशा छान छान रेसिपीज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशी ही व्हॅनिला स्पॉन्जच्या केकची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली होती. बघा या केकची म्हणजे स्पॉन्ज बघा मी दाबल्यानंतर परत हा असा स्ट्रेट झालेला आहे. तर बघू शकता याला जाळीसुद्धा किती छान झालेली आहे. तर अशी छान छान रेसिपी घेऊन परत भेटूया. थँक्यू.